6 ते 8 ऑक्टोबरच्या दरम्यान निवडणुका जाहीर होतील, शरद पवार यांचा अंदाज. तर 15 ते 20 नोव्हेंबर दरम्यान निवडणुकांचं भाकीत. आयात उमेदवार नको, इंदापूरचे कार्यकर्त्यांची शरद पवार यांच्यासमोर मागणी. हर्षवर्धन पाटलांच्या पक्षप्रवेशालाही विरोध, पवारांचं स्पष्ट आश्वासन नाही. महायुतीतील जागा वाटपाचा तिढा कायम, 53 पेक्षा जास्त जागांवर अद्यापही चर्चा होणं बाकी. आज किंवा उद्या पुन्हा एकदा बैठकीची शक्यता. मवियात भायखळा आणि वर्सोवाच्या जागेवरून तिढा, मुद्दा दिल्ली दरबारी, हायकमांड निर्णय घेण्याची देखील शक्यता. दिलीप वळसे पाटील शरद पवार गटाच्या मार्गावर, सूत्रांची एनडीटीव्ही मराठीला माहिती. राजकीय चर्चांना उधाण. नंदुरबारचे भाजपा नेते राजेंद्र गावित यांचा पदाचा राजीनामा, निवडणुकीच्या तोंडावर राजीनामा दिल्यानं चर्चांना उधाण. आमचे फक्त 10 आमदार निवडून येऊ द्या, मुख्यमंत्र्यांचा गणपतीच करतो, बच्चू कडूंचा महायुती आणि महाविकास आघाडीला इशारा. पुण्यातील भुयारी मेट्रोचं आज उद्घाटन, पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन होणार. पंतप्रधान सोलापूर विमानतळाचं देखील उद्घाटन करणार. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना 3 वेळा खुलासा करावा लागणार. गुन्हेगार उमेदवार का निवडला हे पक्षाला सांगावं लागेल. केंद्रीय निवडणूक आयोगाचं कडक धोरण. आयपीएलमध्ये प्रत्येक खेळाडूला एका सामन्यासाठी 7.50 लाख रुपये मिळणार. जय शहांची घोषणा. तर आयपीएलचे सगळे सामने खेळल्यास खेळाडूच्या खात्यात कराराव्यतिरिक्त 1,05 लाख रुपये. नेपाळमध्ये मुसळधार पावसाचा हाहाकार, 112 जण ठार, काही ठिकाणी लँडस्लाईडच्याही घटना.